सांगतात महाराज, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी। वस्ती कर वस्तीशी आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी। शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कोण, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी। विढाला विढाला केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरु कृपा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, हे पांडुरंगा करू प्रथम नामन। ओ पांडुरंगा करू रे प्रथम नामन। प्रथम
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. आता रे माझ्या भावा, अंतराय नको रे देवा. आले भागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन, पायी राखावे बांधून. तुका मने वाटे, आता फोटो देऊ नको फाटे. ओम नमो रे ज्ञानेश्वरा, करुणा करा रे दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी विढाला विढाला. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग, अखंड कोट ब्रह्मांड नायक, करुणावंत भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन, पंढरीशी भगवान परमात्मा यांच्या असीम कृपादानाने माऊली महावैष्णव ज्ञानवराय जगद्गुरु संत श्रीमुनी श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भंग चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विढाला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी हे आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. 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 भक्तांची आकाशा भाववेदा. भक्तांची आकाशा भाववेदा. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. भक्ताची आकाश भाववेदा. भक्ताची आकाश भाववेदा. आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. वंदीना अयोध्येचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी अगदी अल्पसा परिहार देणं अध्यक्षते वक्त्याचे या नेयप्रमाणे आपण या ठिकाणी जमलो काय ते एक कारण आहे, विनाकारण नाही. काय कारण आहे आपल्या सर्वांना ज्ञात असताना सुद्धा माझा या कार्याशी काय कारण आहे हे सांगणं माझं अध्यक्षते समजून आज आपल्या या ठिकाणी वैकुंठवासी भीमाशंकर किसनराव बिडाईत म्हणजे टेलर बाबा यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या सौ
कल्याबाई भीमाशंकर बिडाईत दोन्ही पती पत्नी यांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. तसं बाबांचंही दुसरं आहे. मागच्या वर्षी काही कारण असतो त्या आईसाहेबांनी पुढं त्यांच्या जाण्यानं तात्काळ देह ठेवला पाठीमागं. तो कार्यक्रम निश्चित झाला होता, सगळं ठरलं होतं, फक्त मला वेळ नव्हता. आणि मग मी भाऊसाहेबाला फोन केला. मला अरे भाऊसाहेब तिकडे कर्नाटकची तारीख काय गेली 18 वर्षापासून जागरकाला माझ्याकडे असतो आणि ती मी अचानक तारीख तुला मी हा म्हणलो, माझ्या काही ध्यानात आलं नाही. परंतु काही काळजी करू नको, माझा भक्त आमचे गणेश महाराज मला ते पाठवून देतो फडावरची मंडळी आणि कार्यक्रम करून घे. सगळं निश्चित झालं आणि 4-2 दिवसावर ते कार्यक्रम आला की आई साहेबांनी देह ठेवला. बाबांनी सांगितलं की माझं पुण्यस्मरण जगदाय बाबाच करीन, हे दुसऱ्या कोण होणार नाही. कारण ते बाबा आमचा माझ्या मुलाचा गुरु आहे आणि ते बाबा आमच्याकडे नाही काय म्हणतं पहिल्या दाट येत होता, पण आता नाही काय म्हणतो कधी मधी चक्कर होती, ती येणं जाणं राहीन. मग त्याच बाबाचं माझं फुलाचं कीर्तन तेच नियोजित असतं. ते त्यांची इच्छा आहे. म्हणून आपल्या केपानगरचे आणि माझे संबंध आजचे नाही, गेले 24 वर्षाचे आहेत. 2 तप झाली. काय तुम्ही म्हणता इतकं पक्क ध्यानात कसं? मी फडू बकळून 24 वर्ष झाले आणि पहिल्याच वर्षी माझा फडू बकला तो ही भाऊसाहेब, पुन्हा आपला प्रकाश, ही बरीच मंडळी मुलं होती त्या ठिकाणी. आणि आमच्या बाजूला फडाच्या शेजारी तो आम्ही रावटी तंबू ठोकून वाळवंटात आमचं दिंडी राहायची. हा जुना काळ. आणि मग त्यांना ते आश्रयाला आमच्या थांबले, आमचा हरिपाठ चालू, हरिपाठात यायचे, कीर्तन चालू, कीर्तनात यायचे आणि तिथं आमचं जो आमच्या पंक्ती असली की पंक्तीत येऊन जेवण करायचे. असा तो दिवस आहे. आणि मग त्यांना वाटलं चला आपण पंढरपुरात आलोय, कोणतरी बाबा आहे की नाही, आपल्याला माळाच घालायची तर मग पंढरपुरात गुरुच करून टाकू. अशी अनुषंगाने त्यांनी सहजासहजी वाळवंटात गाठी बिठी आमच्या झाल्या. हो, कोण पुण्य कोणा गाठी, अरे ज्याशी आईशी यांची भेटी, जी हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. म्हणून पुण्याने गाठी बिठी वाळवंटात झाल्या. आणि असे आमचे गेले 24 वर्षाचे ह्या. आणि मग त्यांच्या माध्यमातून मग मी मधून 4-5 कोजागिरी पौर्णिमा केले मी इथं. तेव्हा तुमची परिस्थिती नाजूक होती. म्हणजे हे मंदिरही एवढं नव्हतं, हे खानाचं मंदिर होतं, पत्र्याचं खाणं नाही का. आणि हे सभागृह वगैरे असं काही नव्हतं त्या काळात. मी बी एसटीने येत होतो. आता तुमची परिस्थिती मोठी झाली, माझी मोठी झाली आहे की नाही. माणसाची परिस्थिती मोठे झाले की माणसं एकमेकाला विसरून जाते ती. आता म्हणजे तुम्ही मोठे झाले असं नाही, मी बी मोठं. म्हणजे चला एक विनोदाचा भाग सोडून द्या. आणि मग 2-5 कोजागिरीच्या पौर्णिमेचे कार्यक्रम केले. 2-5 वर्ष सप्ताहामध्ये मी हनुमान जयंती सप्ताह राहायचा आणि त्या सप्ताहामध्ये मी यायचो. मग नंतर मागून थोडंसं मला बी सोड नाही, तुम्ही मला बोलावता दरवर्षी, फक्त मलाच वेळ नाही आहे की नाही. असं द्या. आणि त्या निमित्ताने आमचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज, सानप महाराज ते मात्र संपर्कात आहेत. आजही त्यांच्या परिसरामध्ये कुठे त्यांच्याकडे नियोजन आहे की पहिला फोन मला असतं, म्हणजे बाबा असा एक कार्यक्रम आहे. आधी थोडेसे प्रेमाचे आमचे संबंध आहेत. त्याचबरोबर दोन्ही गायनाचार्याने छान चाल गायली. राघू छान म्हणला गडे, वा वा वा. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे पहा, तरीही लेकरांचं कौतुक करायचं. लेकरांचं कधी कौतुक, छान गोड चाल गायली गेली, छान. म्हणून सर्व टाळकरी म्हणजे त्यांना धन्यवाद. 2 मृदुंगाचार्य, वा वा, छान. दोघालाही धन्यवाद. एकदा दोघांसाठी एकदा टाळी वाजवा आहे की नाही. 2 मृदुंगाचार्य आणि 2 चौपदार आहे माझ्या पाठीमागं, भालदार चौपदार, दोन्ही सारखे अगदी वजनदार. एकदा त्यांच्यासाठी एकदा आहे की नाही. आणि विनेकरी महाराज तर काय, वा 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 वा. असे विनेकरी फार दुर्मिळ बघायला मिळतात. अतिशय नटून थटून छान, म्हणजे जसा विनेकरी पाहिजे तसा विनेकरी आहे. त्यांच्यासाठी एकदा असं. आणि साऊंड सिस्टीम छान आहे, वा वा वा, गोड आहे. इथलीच आहे ना बा, छान. एकदा त्यांच्यासाठी पण एकदा कौतुक करायला शिकायचं आहे की नाही. हो. आणि आमचे बोडखे माऊली, हो, हे एवढ्या लांबून आले, त्यांना समजलं की जगदाय बाबा आपल्या जिल्ह्यात येणार आहे. हो, त्यांचा तालुका निफाड आहे ना, दिंडोरी तालुक्यात आमचे बोडखे माऊली. तिथं त्यांना कळालं जगदाय बाबा इकडे येणार आहे. मोटारसायकल तिथून निघले. त्यांची आमची भेट आम्ही परिक्रमा करायला गेलो, पायी, गाडीत नाही, पायी गाडीत तर कुणी जाय ना, पायी परिक्रमा करायला गेलो आम्ही. आणि तिथं आमची सहजासहजी भेटी झाल्या. तिकडे गेले लक्षात आलं पण, हो, पायी परिक्रमा करायला 2-4 महिने लागतात.
हो, वारकरी मंडळी भरपूर भेटली, पण कीर्तनकार नाही कोण भेटलं. एवढा धंदा बुडून जाईन कोण 4 महिने. हा, कीर्तनकार पण नाही भेटला, वारकरी मंडळी भरपूर भेटले मला. पण पायी महाराज लोक, कारण तो प्रेड असतो दत्त जयंती, दिवाळीचा प्रेड असतो, त्याच्यात महाशिवरात्र जाते, आणि एवढं सगळं दुकान फॉर्म मध्ये सोडून कोण यायला मोकळं आहे? लाखाने धंदा बुडून जायला कोण मोकळं आहे का? आणि तिकडे आमचे हे मोडखे मावले भेटले, आणि आमच्या सर्व ह्या बिडायत परिवार, प्रेम करणारी मंडळी, मग ग्रामस्थ मंडळी सगळी, भजनी मंडळ गावातलं, आणि सर्व पंचक्रोशीतील सगळी मंडळी, त्या परिवारावर प्रेम करणारी, माझ्यावर प्रेम करणारी सगळी ही जी मंडळी आहे ना, याला सर्वांना धन्यवाद देऊ. परिवाराला बाजूला ठेवून आपला अभंगाकडे वळू. विढाला आज पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण. माय बाप, 16 संस्कार होत असतात जीवावर. ऐका रे दादा, 16 संस्कार आहेत. पहिला संस्कार गर्भधारण आहे, आणि शेवटचा संस्कार प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याच्यातले 8 संस्कार आई वडिलांनी मुलावर करायचे, आणि 8 संस्कार मुलांनी आई वडिलांवर करायचे. आजचा जो संस्कार आहे ते आई वडिलांनी त्याला पिंडदान म्हणतात, तर्पण म्हणतात, हे मुलांनी करणं गरजेचं आहे. हो, 8 संस्कार आई वडील करत असतात. गर्भधारणा पहिला संस्कार आहे. हो, नाळ खांडणी, पाटापूजन, पालनापूजन, व्रतबंधन, नामकरण विधी, प्रथम ग्रास, लग्नविधी, हे 8 संस्कार आहेत. हे आई वडिलांनी करायचे असतात. आणि 8 संस्कार मुलांनी करायचे. पुन्हा हो, मुलांनी सुद्धा संस्कार करायचे आई वडिलावर, आणि ते संस्कार जर मुलांनी केले नाही तर घराण्याला पितृ दोष लागण्याची दाट शक्यता आहे. मी बोलत नाही, भागवत सांगत. आता गंगापूरला भागवत कथा चालू आहे, कथेतनंच मी आलोय. कालच आमचा विषय निघाला आत्मदेवाचं चरित्र, गोखन आख्यान त्याच्यामध्ये आलेलं आहे. घराला पितृदोष लागत असतो, आणि पितृदोष लागल्याच्या नंतर 14 पिढ्या घराला सुख लागत नाही. त्याच्यासाठी एकच उपाय आहे. पुन्हा काय करावं लागत असतं? पुन्हा भागवत करावं लागत असतं. हो, भागवत काय करतं मायबाप? ऐका, अरे जिवंतपणी भागवत ऐकाल. ऐका रे दादा, अरे जिवंतपणी भागवत ऐकलं जीवनाला गती देतं, आणि गेलेल्या व्यक्तीसाठी भागवत कराल तर त्याला सद्गती प्राप्त करतं. असं हे भागवत आहे. मी बोलत नाही, आमचे महाराज सांगतात, ए गीता भागवत करते, गीता भागवत करते श्रवण. मायबाप, 2च ग्रंथाला श्रीमत शब्द वापरला, आणि 2 ग्रंथ भगवंताच्या मुखारविंदातून बाहेर पडले. एक गीता, त्याला श्रीमत शब्द आहे, श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत कथा. 2 ग्रंथ भगवंताच्या मुखारविंदातून. हो, स्वमुखी आपण हे पुरावा सांगे. गीता हा प्रश्न, हो, आणि भागवत भगवंताच्या मुखारविंदातून बाहेर पडलं. हो, मग जिवंतपणे भागवत ऐकायचं. ऐका बरं, गोड ऐका. हा, आणि ज्यावेळेस 5 पांडव गेले निजधामाला, भगवान श्रीकृष्ण निजधामाला चालले, उद्धवाने सांगितलं, देवा तुम्ही सगळी मंडळी निजधामाला चालली, देवा मला एकट्याला पाठीमागं ठेवला देवा. उद्धवजीचा आणि भगवान श्रीकृष्णाचा शेवटचा संवाद आहे. ऐका रे दादा, त्यांनी सांगितलं, तुम्ही चालले देवा, जर मला तुमची आठवण आली, मला तुमचं दर्शन घ्यावं वाटलं, तर मी काय करू?
याच्यासाठी मला काय करावं लागेल? भगवंतानी दिलेलं उत्तर उद्धवाला सांगितलं, उद्धवा जर माझी कधी तुला आठवण आली, कधी मला भेटा वाटलं, माझं दर्शन घ्यावं वाटलं, तर तू एकच कर, काय? श्रीमद भागवत ग्रंथ उघड, त्याच्यामध्ये माझं चैतन्य आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदे मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रितापदाती चिरहे शांती, नाथ हे वदती कृष्ण पदे ठेवू माता, आरती करतो भागवता, जय हो जय श्री भगवंता, आरती करतो भागवता, आरती करतो भागवता. असंच असतं बघ कथेमध्ये. ही भागवताची आरतीमध्ये सांगितलं, अरे ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण साक्षात. हो, म्हणून घरामध्ये दोष लागू नये म्हणून हे कार्य करायला लागत असतं. बरीच मंडळी म्हणतात आम्ही आता 13व्याच्या दिवशी, त्याला वैकुंठ श्राद्ध म्हणतात, कुंभ श्राद्ध, मासिक श्राद्ध, हे श्राद्ध आहेत. आईवडील मुलांनी करायचे असतात हो आपल्या आईवडिलांचं. आणि मग ते 13व्या दिवशी आणि महिन्याला असतो, त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. आम्ही सहज एकाला विचारलं, का हो म्हणे तुम्ही तुमचे वडील गेले, ते महिन्याचा कार्यक्रम काय मला दिसला नाही, कधी भजन नाही, पूजन नाही, कधी जेवायला बोलवलं नाही, म्हणजे नाही का. ते म्हणले काय नाही बाबा, आम्ही 13व्या दिवशी वळवून घेतले. काय केले? वळवून घेतले. 13व्या दिवशी सगळे आम्ही घातले म्हणे, आता काय ताण ठेवला. अरा मग ते बी वळून बघतात खाली, पुन्हा काय चाललंय तुमचं. सोपं नाही, ते महिन्याला केलं पाहिजे, केलं पाहिजे महिन्याला. म्हणून घरामध्ये सुख शांती हे आईवडिलांचं हे आपलं ऋण आहे. आणि मग एक दिवस आपल्याला सगळ्याला जायचं. एवढे मत निश्चित ठेवा, भगवंताचं स्मरण आणि स्वतःचं मरण कधी विसरू नका. याला कधी विसरायचं नाही. माय बाप, मी मारणार आहे, स्वतःचं मरण आणि भगवंताचं स्मरण कधी का. जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 सोहळे आहेत. ऐका रे दादा, प्रत्येकाच्या जीवनात 2 सोहळे आहेत. एक जन्माचा सोहळा आहे, त्याचबरोबर मृत्यूचा सुद्धा सोहळा आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. देहाची गावाली जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणून या धनंजया जिया परे. हो, 2 सोहळे आहेत. मनुष्य कुण्या कुळात जन्माला आला याला महत्व नाही, किती वर्ष जगला ह्याला महत्व नाही. अरे त्याचा शेवट कसा झाला, शेवट तो भला माझा रे बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रुखमाईच्या वरा. हे टेलर बाबा अतिशय शांत स्वभावाचे. हो, पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव, मित भाषेमध्ये गोड स्वभाव. हो, आणि त्यांचं ते फिरतं टेलरिंगचं दुकान होतं त्या काळामध्ये. मी यायचं, माझे संबंध त्यांच्याशी, आणि मग ते टेलरिंग करायचे, ते मशीन सोबतच राहायचं. जिथं जाईन तिथं मशीन घेऊन जायचे, ते कपडे शिवायचे. असे ही व्यक्तिमत्व का शेवट भला झाला मायबाप यांचा. हो, याला कुळ महत्वाचं नाही, मनुष्य कुण्या कुळाला ना. कबीराचा दोहा आठवला म्हणून सांगतो. जाताना पूछ साधू की. आपल्या संप्रदायात जात पाहिली जात नाही, आपल्या संप्रदायामध्ये कुळ विचारलं जात नाही, जात विचारली जात नाही, वय विचारलं जात नाही. हो, कबीरजी म्हणतात, जाताना पूछ साधू की, पूछली जी है ज्ञान, मोल करो तलवार का, पड़े रहना दम्यान कबीर. कबीरजी म्हणतात, अरे जाताना पूछे साधू की, पूछ लीजिए हे ज्ञान, अरे मोल करो तलवार का, तो पडे रहने दरम्यान. हे झालं कबीरांचं म्हणणं. नाथ बाबा काय म्हणतात ऐका. नाथ महाराज म्हणतात, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार,
मीनाबाई. हो, मनुष्य कुण्या किती एखाद्या गावातली व्यक्ती गेले का हजार माणसाच्या डोळ्यात पाणी आलं, ओळखून घ्यायचं माणूस चांगला होता. सोपं गणित आहे. याला काय ग्रंथ उघडायचं नाही, गात्यात बघायचं नाही, कुण्या बाबाला विचारायला जायचं नाही. हो, एखादी व्यक्ती गेली, हजारो माणसाच्या डोळ्यात पाणी आलं, पंचक्रोशीच्या डोळ्यात पाणी आलं, अख्खी पंचक्रोशी हळद करायला गोळकुंगीचा माणूस चांगला होता. कशावरून? समाजाच्या डोळ्यातले अश्रू सांगतात. नाही तर मग त्याच गावातला माणूस जातो, आम्ही त्यांनाच विचारतो, ते गेले वाटतं. मग त्याच गावातली माणसं आम्हाला पुन्हा म्हणतात, बरं झालं बाबा गावातली म्हणतात ना, काय झालं गावातली पिढा गेली. तो बी मनुष्य होता, हाही मनुष्य होता. नाही जगणं कळालं. अरे जगण्याला सुद्धा बेस असावा मायबाप. अरे जगण्याला बेस असावा. दोन साधू रेल्वेमध्ये चालले, दोन साधू रेल्वेमध्ये बसून चालले. रेल्वे बेंगलोरला चालली होती. दोघांची चर्चा सुरू झाली. एक साधू म्हणतो मुझे बॉम्बे जाना, दुसरा म्हणतो मुझे बेंगलोर जाना. बेंगलोरवाला बरोबर बसला, पण बॉम्बेवाला चुकीच्या गाडीत बसला. ह्या दोघांची चर्चा आमच्या महाराजांनी ऐकली. महाराजांनी चल बाबूजी आपको कहाँ जाना है? त्यांनी सांगितलं अरे मुझे तो बॉम्बे जाना है. त्यांनी सांगितलं गाड़ी बेंगलोर जा रही, आप तो गलत गाड़ी पे बैठे. त्यांनी सांगितलं अरे साहब जी बेंगलोर क्या और बॉम्बे क्या, कहाँ तो भी जाके भिकच मागण्या का. अरे काय ते जगायचं म्हणून जगायचं. अरे बेस असा मायबाप. अरे काही ते जगण्याला सुद्धा उत्तमचे उरे किरते आणि उत्तमची उरे. उत्तम शब्द फार महत्वाचा आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणजेच येणं स्वतंत्र आहे, जाणं स्वतंत्र आहे, त्याला संत म्हणा. जसं येणं स्वतंत्र नाही पण जाणं स्वतंत्र आहे, त्याला भगवंत म्हणा. काय बोललो मी? देवाला आणावं लागत असतं. अनिला रूपा बळी करोनी खळे किंवा नावा रूपा. तो का म्हणे म्हणजे देवाला आणावं लागत असतं. ज्याचं येणं स्वतंत्र नाही पण जाणं स्वतंत्र आहे, त्याला भगवंत म्हणा. आणि येणं बी स्वतंत्र आहे, जाणं बी स्वतंत्र आहे, त्याला संत म्हणा. आपलं येणं बी हातात नाही आणि जाणं बी हातात नाही, आपल्याला काय म्हणा? आपल्याला काही म्हणा, आपल्याला कुणी काही म्हणा. अरे येणं स्वतंत्र नाही मायबाप, जाणं स्वतंत्र नाही, त्याला जीव म्हणा. आपल्या हातात येणं नाही, आपल्या हातात जाणं नाही. आपल्या हातात काय? आमचे गुरुजी सांगायचे, आपल्या हातात फक्त एकच आहे. ऐका ना दादा, आपल्या हातात एक आहे. माणसाने जीवन कसं जगायचं आपल्या हातात आहे. हा हा हा, जीवन आपल्या हातात आहे. जीवन कसं जगायचं? आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब तर गंगेत पडला तर गंगा सागरला जातो. हा हा हा, गंगेमुळं गंगा सागरला जातो. नालीत जर पडला, नालीतल्या पाण्यात, खराब पाण्यात जर पडला, जीवन उद्ध्वस्त होतं, संपलं जीवन त्याचं. हो, तापलेल्या तव्यावर जर पडला तर जळून भस्म होतं, अस्तित्व संपतं. सकाळची वेळ एखाद्या गुलाबाच्या फुलावर जर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला, अरे त्याचा मोतीच बनतो. आपण ठरवायचं एकच थेंब आहे कुठं पडायचं. संगतीनं असं घडतं बरं का मायबाप. चांगली माणसं जीवनात लवकर येत नसतात, वाईट माणसं जीवनातून लवकर जात नसतात. चांगल्या माणसाची संगत घडत नाही आणि वाईट माणसं संगत सुटत नाही. ज्याने ते ज्याचा त्याचा अनुभव बघा. सुसंगती घडावी, विसंगती टाळावी आणि कुसंगती भोगावी. सगळा संगतीचा परिणाम आहे, संगतीचा परिणाम. संगतीने माणसं घडून गेली आणि संगतीने बिघडून गेली. विढाला मनुष्यामध्ये एक दिवस आपल्याला शेवट आपल्या जीवनामध्ये आहे, ते आपल्याला विसरता कामा नाही. आपल्याला एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. मग जायचंय ना, माणसाने पाठीमाग आपलं काहीतरी नाव ठेवून जावं, नावं ठेवून नाही.
काय बोललो मी? नावं ठेवून नाही, शब्द तेच आहेत, फक्त थोडं संधी विग्रह असतं ह्याला, आहे की नाही? माणसाच्या जीवनामध्ये फक्त मनुष्याने आपलं जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाची असते संत सेवा. सगळ्यात संत सेवा. एक दिवस तर आपल्याला जायचं हे विसरायचं नाही, जाणत आहेच आपल्याला. तुम्ही आम्ही जाऊ त्याच्यात नवल नाही. 9 मर गए 10 मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता गए. आता मेला पडला मेला, आता मेला पडला मेला, बाबा बसला गेला, आता मेला पडला मेला. आता मेला पडला मेला, आता मेला पडला मेला, बाबा बसला गेला, आता मेला पडला मेला. देखता देखता ना तू पडला, तोही कैसा लाला. देखता देखता ना तू पडला, तोही कैसा लाला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. पण अजून काय कळालं? सगळी मंडळी गेली तरी पण अजून काय कळत? कसं कळ मायबाप? अरे साधू जर जीवनात आलाच नाही, अरे जर साधू आपल्या जीवनात आला नाही तर मरण कसं कळल? सगळी मंडळी भेटून मायबाप संत जीवनामध्ये दुर्लभ आहेत. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात 3 गोष्टी दुर्लभ आहे. पहिल्यांदा मनुष्य देह दुर्लभम. अरे मनुष्य मिळणं सुद्धा लय भाग्य लागतं मायबाप. मनुष्य देह दुर्लभ आहे. हो, मुमुक्ष नाम दुर्लभ आहे. आणि 3 नंबरला देव दुर्लभ नाही सांगितला, मग संत दुर्लभ सांगितलं. बाबू अवघड आहे संत भेटी, बाबू अवघड आहे संत भेटी, बाबू अवघड आहे संत भेटी, बाबू अवघड आहे संत भेटी. हरी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. ऐचे वर्म भरले दावी नारायण, ऐचे वर्म भरले दावी नारायण. बहु अवघड पण आहे, पण अवघड आहे पण आहेत, नाही की नाही? बहु अवघड आहे पण आहेत. बहु अवघड आहे. संत भेटी कठीण आहे. एक शेपक प्रमाण आहे पण गोड आहे. मला आवडत ते जगाच्या बाजारी आहे की नाही, सर्व काही मिळेल. त्या अभंगाची श्रोते म्हणत असताना म्हणते बघा, ते काय भाग्यवंता घरी. पण त्याचा शेवटच अजून मिळत नाही लागला. काही ठिकाणी शियाना महाराज म्हणतात, काही ठिकाणी नाथभाव म्हणतात, काही ठिकाणी तुका. मला वाटतं बहुतेक सामुदायिक हवं. मला वाटतं बहुतेक सार्वजनिक सामुदायिक हवं का? विढाला विढाला. म्हणून आपण आलो ना, याच्यात गुंतायचं नाही. संसार करणं पाप नाही, पैसा कमवणं पाप नाही. तुम्ही म्हणता असं सांगायचं ना सोपं सोपं. मग तुम्ही म्हणता असं सोपं का सांगायचं? संसार करणं पाप नाही, पैसा कमवणं पाप नाही. आम्ही काय कमी कमवतो का? भागवत कथा चालू आहे. रात्री खुलताबादून आलं, रात्री 1 वाजता इथं आलो मुक्कामाला. म्हणजे सकाळी जमायचंच नाही उठायला. आता हेतून परत जाऊन भागवत कथा चालू आहे गाणगापूर तालुक्यामध्ये. पैसा कमवणं पाप नाही. मी बोलत नाही, मला म्हणतात जोडून या धन. आणि ते तोंड पुसायला रुमाल कधी घ्यायचा नाही बरं का. घाम पुसा रुमाल घ्यायचा नाही. वाजणाराने आणि म्हणाले का लोकाला दिसू दे किती घामाचा पैसा लोकाला कळू दे किती घामाचा पैसा आपला सुद्धा आहे का ना. त्याच्यामुळं घ्यायचं नाही कधी. आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे. मायबाप पैसा कमवणं पाप नाही, संसार करणं पाप नाही, ऐश्वर संपन्न जीवन पाप नाही. मग ते म्हणतात पाप काय? पापाची व्याख्या मी सांगत नाही, आमचे महाराज सांगतात. हे पाप त्याचे नाव
पाप त्याचे नाव न विचारिता नित्य पाप त्याचे नाव न विचारिता दे पापनाचे नाव न विचारिता पापनाचे नाव न विचारिता फलतेचा उन्मत्त करी सदा फलतेचा उन्मत्त करी सदा धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार धर्म नीतीचा ऐकावा मला तर काही कळत नाही पाप त्याचे नाव नवी अधर्म नीतीनं पैसा कमवाल त्याचं नाव पाप आहे अधर्म नीतीनं संसार कराल त्याचं नाव पाप आहे पैसा कमवणं पाप नाही अधर्म आणि तिनं संसार कराल त्याचं नाव पाप आहे आणि मग माणसाने जीवन कसं जगावं हो जीवन जगायचं ना मग जगायचं तरी कसं जेव्हा नाथमाजाने प्रश्न केला त्यावेळेस उत्तर असं मिळालं की जीवन जगायचं कसं अभंगाचं पहिलं चरण अंगणी उतराती पाची अंगणी उतराती पाची अंगणी उतराती पाची अंगणी उतराती महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात पक्षासारखं जीवन जगायचं पक्षी अंगणी ते का गुंतवणी आपल्या अंगणामध्ये दाणे असतात ज्वारीचे तांदळाचे बाजरीचे धान्य असतं ते पक्षी येतात दाणे टिपतात म्हणजे दाणे खातात पोट भरलं की निघून जातात कधी त्यांचा फोन आला का मला ते राहिलेले धान्य भरून कुणी नेले आला कधी फोन कधी त्याने त्याचा विचार केला कधी संग्रह केला हा पोट भरलं निघून गेले पुन्हा त्याच्याबद्दल ममत्व नाही उद्या आपल्या सांगण्यात येतील याची गॅरंटी नाही अरे कुठे जाऊ शकतात मायबाप पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते आपण किती संग्रह करतो पक्षाच्या उदाहरणात अभंगाच्या पहिल्या चरणात एक उदाहरण तिसऱ्या चरणात एक उदाहरण दृष्टांत आहे ते दोन हो पहिल्या चरणामध्ये पक्षाचं उदाहरण दिलं त्यांनी पक्षासारखं जीवन जगायचं त्यांनी कधी संग्रह केला नाही आपण किती संग्रह करतो कबीरजी काय म्हणतात माहितीये का इतना तो देना साई कितना इतना आता माझ्या हाताकडे बघा इतना तो देना साई जहां मैं कुटुंब समाय इतना आपल्याकडे इतना आहे काय म्हणतात महाराज इतना तो देना साई जहां मैं कुटुंब समाय मैं बिना भूखा न रहो ना साधू भूखा जाय अरे माझ्या घरी कधी मला उपाशी झोपायची वेळ देऊ नको देवा एवढंच दे माझ्या घरी कधी उपाशी झोपायची वेळ देऊ नको आणि माझ्या घरी जर साधू आला महाराज नाही म्हणले साधू जर माझ्या घरी साधू आला त्याला उपाशी झोपायची आणि उपाशी जायची वेळ इतना तो देना मै बिना भुका न राहू ना साधू भुका जाय इतना तो देना म्हणून मला म्हणतात पक्षी अंगणी उतरती जो पण एसटीतला प्रवास आहे ना तो पण त्या तिकिटाला किंमत आहे बरोबर एसटीतला प्रवास संपला पाकिटात नाही ठेवायचं पुन्हा
उतरल्या उतरल्या फेकून द्यायचं. नाही पण माझी जागा एसटी पशी होती, खिडकी पशी होती. अरे तो उतरला ना, दिना फेकून तिकीट. कशाला त्या तिकीटाला सांभाळतो आता. नाही पण मला खिडकी बशी चांगली हवा लागत होती. अरे तो उतरला दादा, एसटी निघून गेली, तिकिटाचं काम संपलं. कळतंय का काही? त्याचं काम संपलंय आता, त्याला सांभाळू नको. पक्षी अंगणे उतरते, ते काही संबंध नाही कोणाचा कोणाशी. हो, पक्षासगळं जीवन आहे. मायबाप, ही माझी आई, ती माझा बाप, ती माझा भाऊ, ती माझी बहीण, ती माझं पोरग, ती माझी पोरगी, सासू, ही सासरा, कोण नाही. नाही कोणी कुणासाठी नाही. एक जणाला घोड्यावर बसायची सवय होती आणि एक जणाला गादीवर झोपायची सवय होती. घोड्यावालं सिन्नर तालुक्यातलं आणि गादीवालं वैजापूर तालुक्यातलं, जवळ वैजापूर तालुक्यातलं. दोघं चालले पंढरपूरला. वगावगानी गाठी पडल्या संगमनेरला. ते तिकून आलं, हे हिकून आलं. घोड्यावालं घोड्यावर बसून आलं आणि गादीवालं गादी डोक्यावर घेऊन आलं. का त्याला गादीवर झोपल्याशिवाय झोप लागत नव्हती आणि हे पाय चलत नव्हतं घोड्यावर. वगावगानी गाठी पडल्या. जे हरी माऊली, जे हरी. कोण्या गावचे? आम्ही सिन्नर कडले. घोड्यावाले तुम्ही? आम्ही वैजापूर कडले. कुठं चालले? पंढरपूर. जाऊ बोलत बोलत. घोड्यावाला दिवसभर घोड्यावर बसायचं आणि गादीवाला डोक्यावर गादी घेऊन चालायचं. आहे का काय संबंध दोघांचा? फक्त मिळून चालले होते. गादीवालं कुण्या गावातलं? फक्त गाव मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती. आणि घोड्यावालं कुण्या भागातलं? सिन्नर भागातलं, केपानगरच. दिवसभर घोड्यावर बसून चालायचं, हे दिवसभर गादी डोक्यावर घेऊन चालायचं. रस्त्याने लोक नातं जोडायची. घोड्यावर बसून चाललं ना, नक्की मालक आहे. आणि हे गादी नौकर, सोपं आहे. नौकर आहे, डोक्यावर गादी घेऊन चालतं, नौकर आहे. दिवसभर आहे का काय एकामेकाची काय संबंध आहे का? दिवसभर घोड्यावालं मालक, गादीवालं नौकर, लोक नात्या जोडायला लागले. संध्याकाळ झाली की मग त्यानं मारुतीच्या मंदिरापुढं घोडा बांधायचा आणि ह्यानं मारुतीच्या पारावर गादी टाकायची आणि आडी टाकून झोपायचं. हे घोड्याला खाजीत बसायचं. लोक लांबून म्हणायचे, गादीवर झोपले ना, नक्की मालक आहे. आणि घोडा खाजी नौकर. दिवसभर घोड्यावालं मालक, रात्रभर घोड्यावालं नौकर. दिवसभर गादीवाला नौकर, रात्रभर गादीवाला मालक. आहे का परस्पर एकामेकाचा संबंध? घोड्यावाल्या एका गावचं, गादीवाल्या. लोकांनी नाते जोडले. तसंच आपले नाते आहेत. हा, तसे आपले नाते. मायबाप काही संबंध नाही. उगन हे माझे काय नाही. शेवटच्या वेळेला अंतकाळीचा नाही रे, नाही कुणाचं कोण. नाही रे, नाही कुणाचं कोण. नाही कुणाचं कोण. नाही बहीण कुणाची, बाप कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बैल कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे डोळे. बेल माघारी जळून राहिले, तुटतील दागे डोळे. प्रणमायेचा बाजार, प्रणमायेचा बाजार. मायेचा बाजार, राजा मायेचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे कोण. नाही रे, नाही कुणाचे. नाही रे, नाही कुणाचे कोण. असं जर ध्यानात नाही राहिलं तर मग असं ध्यान ठेवायचं. ना जाइयो. अरे संगीत मध्ये ताकद नाही मायबाप. मी ह्यातला लय दर्दी आहे. कारण ही भागवतामुळे आम्हाला लागतात असलं हे. अजून बरंच आहे पण आता घेत नाही, मीडिया चालू आहे. काय सांगू नको, असलं माझ्याकडे लई आहे. म्हणून नाही, जीवनामध्ये कोण कुणासाठी नाही. पण पक्षासाठी जीवन जगा. पक्षी अंगणी उतरते, नाही तर आपलं किती ममत्व. बाबा बाबा बाबा. जुन्या काळामध्ये घरं छोटी होती, माणसाची मनं मोठी होती. हल्लीच्या काळामध्ये घरं मोठी, माणसाची मनं छोटी. 6 रूमचा बंगला एक जणाचा. 6 रूमचा बंगला, दोघच
विठोबा रखमय टुकूबा विठोबा रखमय. पुंडलिकाचा पताच नाही. म्हणलं साहेब पोरं मुंबईला एक पुण्याला एक दोघच का 7-8 रूमचा बंगला दोघच. जुन्या काळामध्ये घरात छोटी माणसाची मनं मोठी. तळेगाव 10 बड्याला कीर्तनाला गेलं पुण्यात. फक्त तिथलं साहेबाचं नाव नाही सांगायचं, गावाचं नाव सांगायला काय. पुण्याला कीर्तनाला गेलो आणि मग तिकडं आमचे काय भक्त परिवार 9 ते 11 कीर्तन त्या काळामध्ये. आता 7 ते 9 व्हायला आले, चांगली गोष्ट आहे. आणि मग 9 वाजता कीर्तन संपलं. मग ते साहेब आले म्हणे बाबा मुक्कामाचं नियोजन काय. म्हणलं साहेब ठरलं नाही आणखी. चला आपल्या बंगल्यावर. म्हणलं चला. मग ते कीर्तन झालं 11 वाजता. ते नारळ पाकिट ते घेसतो त्याचं थांबावंच लागतं ना. मग तेवढं होतं अर्धा तास जातं. 11 वाजता ते मग ते घ्यायचं पुन्हा मोजायचं. ते लय भानगडी आहे ते आता. बरं आमचं पाकिट वजनदार, मोजायला वेळ लागतो. नाही मोजा होतं. एक जणाने मला 3 नोटा खोट्या दिल्या. तेव्हा 1000ची नोट चालत होती, लाल नोट होती. चालता चालता पेट्रोल पर भरायला गेलो आणि त्या पाकिटातले 1000 रुपये काढले. म्हणलं बाबा कधीपासून. म्हणलं काय झालं. खोटी नोट आहे. आताच पाकिटातली दुसरी. ते म्हणजे हे बी खोटी आहे. पुन्हा 3 नोटा खोट्या दिल्या. तेव्हापासून मोजावं लागते आता. माग 11:30 वाजल्या तिथंच. भाऊसाहेब खोट्या नाही देणार. आणि मग झालं कुठं आलं का ना. हा मग ती 11:30 वाजले तिथंच. आणि मग त्यानं मला झोपायला नेलं बंगल्यावर. 7-8 किलोमीटर गाव त्याचं. 12 वाजले तिथंच असतो. कशाला नेलं झोपायला. झोपून द्यावं का नाही. 12 वाजता बंगला दाखवायला चालू केला. किती वाजता. 12 वाजता बंगला दाखवायला चालू केला. अरे काय उजडायचं नव्हतं का मी पळून जाणार आहे. सकाळी दाखवत आलं नसतं का. हा लय घाई आपल्याला. 12 वाजता बंगला दाखवायला चालू केला. 1.5 कोटीचा बंगला. काय आपल्याला काय मजुरी द्यायची का कलर द्यायचा का काय. 1.5 कोटीचा बंगला त्याचा. ते पुढं मी माग, ते पुढं मी माग, ते पुढं मी माग. जा वरच्या म्हटलं एक खाली जा इकडं एक खाली एक ते पुढं. मग आता मी दिवस दमलेला माणूस. दिवसभर दमून जातो आम्ही. पुन्हा संध्याकाळी कीर्तन. आणि मला लय बरं वाटलं असन का. हा लय बरं वाटलं असन. ते पुढं मी मनात काय म्हणत होतं ते फक्त मला एकट्याला माहित आहे. तुम्ही विचारून मी बी सांगून. आणि मग 2 तासानं आम्ही तिकडे बाहेर पडलो. हिकून घुसलो आणि 2 तासानं तिकडे बाहेर पडलो. आणि 2 तासांनी मला प्रश्न विचारला. म्हणे बाबा कस काय बंगला. आता राग चालता. म्हणलं साहेब बंगला काय आवडला नाही. 20 मिनिटं काय बोललं नाही. 20 मिनिटांनी मला हळूच म्हणते बाबा. मला काय साहेब बंगला खुशाला आवडला नाही म्हणता. साहेब मी थोडा स्पष्ट बोलणार वागताय. परत बोलवायचं तर बोलवा नाही तर बोलू नका. तसं काय नसतं आमचं. तसं काय नसतं बरं का आमचं. तुम्ही बोलवच पाहिजे असं काय. त्याला म्हणलं मी 1.5 कोटीचा बंगला 2 कोटी बॅलन्स आहे बाबा. अख्या तालुक्यातनं वाहवा झाली बंगल्याची. सगळे मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांनी पाठीवर कौतुकाची थाप टाकली. वा 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 किती छान बंगला, किती सुंदर बंगला, किती छान बंगला. आणि तुम्ही एकट्याच असे भेटले की बंगला आवडला नाही म्हणता. मला साहेब नाही आवडला नाही आवडला. ते लय हुशार होतं. ते म्हणला बाबा 1.5 कोटीचा बंगला 2 कोटी बॅलन्स आहे. बंगल्यात काय त्रुटी आहे सांगा. बरं आहे का. बंगल्यात काय फॉल्ट आहे सांगा म्हणला. बरं फॉल्ट नाही सांगा तर झोपून देत नाही. तुम्हाला वाटतं का बाबागिरी करणं ते सध्याच्या काळात. हा लय अवघड गोष्टी. मला काय बंगल्यामध्ये फॉल्ट आहे सांगा. पण त्याला काय माहिती बाबा लोक दिवसात 17 गाव हिंडत येते. म्हणलं साहेब अगदी त्याला थोडं पुराणातलं उदाहरण दिलं. मग आमच्या लंकाधीशाकड 5 लक्ष घरं चिरेबंदी होती. 7 लक्ष घरी विटाची होती. 1 कोटी घरं काश्याची होती. 1 कोटी घरं तांब्याची होती. आणि 7 कोटी घरं सोन्याची होती. तरी आमच्या तुकोबराने लाल शेरा मारला. सांगा ते कवडी गेली ना. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली. तुका मानयाची संपदाय वाडी. सांगती कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. गेली नाही. तुका म्हणे ज्याची अरे संपदा एवढी. सांगा ते कवडी. मला साहेब
वर्षाची, तरी आमच्या तुकोब्याने लाल शेर मारला. तुमचा 1.5 कोटीचा बंगला पाहून झाला, सोन्याचा कुठे खेळा ठोकला नाही. गपच बसलो ती. म्हणला बाबा काही सोन्याच्या खिडक्यात काही करू नका साहेब, 1.5 कोटीचा बंगला बांधला, पण एक वाक्य ध्यानात ठेवा रे दादा. अरे 1.5 कोटीचा बंगला बांधला, पण शेवटची आंघोळ बंगल्याच्या बाहेर आहे बर का बंगलेवाले. तुम्ही म्हणतात तुम्ही आम्ही मठात राहतो, आम्ही मठात राहतो. मग शेवटची आंघोळ, अरे किती मोठा कोटीचा बांगला बांधा, अरे शेवटची आंघोळ रोडवर घालावं लागत असते. मग कसा जीवन जगा. पक्षी अंगणी उतरती ते का भिंतीला खिळा ठोका लागला तरी अरे थांब रे नको नको, इथे टच होतं इथे. कितीदा भिंती बद्दल मग अरे अरे थांब रे नको 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 नको, तिथं खेळ हाणला इथं टच होतंय रे. तर काय ते किती ममत्व आहे त्या गाडीबद्दल, किती त्या घराबद्दल वस्तूबद्दल. अरे नाशिवंताबद्दल इतकं आपलं ममत्व आहे माय बाप. अरे शाश्वत असणारा परमार्थ, शाश्वत असणारा भगवंत ते तुमच्या कामाला येईन, त्याच्यावर प्रेम करावा. विढाला विढाला पक्षी अंगणी उतरते ते का गुंतणी राहते. मग जीवन कसं जागावं, अभंगाचं दुसरं चरण. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. हो हो, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. कैसे पक्षी अंगणी उतरते तैसे असावे संसारी. कसं जोवरी प्राचीन आयुष्याची जो पण दुरी आहे ती एक दिवस तुटणार आहे, म्हणून कसं जीवन जगा. पक्षी अंगणी नाही जमलं वस्ते कर वस्तेशी आला, प्रातकाळी उठून गेला. रात्र झाली, प्रवास संपला, पहाटे उठून गेला. एक प्रवासी म्हणलं मालक मी प्रवासी आहे, मला पुढं जायचंय, रात्रभर थांबू का वस्तीवर. हो बरं मी पहाटे उठून जाईन. तसे आपण सर्व प्रवासी आहे मायबाप. वस्ती कर वस्तीशी आला, प्रातकाळी उठून गेला, तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. विडोबार
अंगणी उतरत पक्षी अंगणी उतरती ते का गुंतनी राहती तैसे असावे संसारे जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्तीशी आला प्रातकाळी उठून गेला. प्रवास एक दिवस संपन. आपल्या जीवनामध्ये प्रवास संपत असतो. जो पण प्रवास आहे तोपर्यंतच मायबाप. जोवर कुडी तोवर प्राण्या भलाई भोगावी. अरे जाईल कुडीतून आत्मा निघून मग तुझे कोणी नाही. मेला मेला म्हणून उठली रडण्याची गाही मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाही. आंघोळ घातली प्राण्या भिजले कोठेच नाही. स्मशानामध्ये नेले प्राण्या तिथे कोणी नाही. हाय कोण? अरे गर्दी असती पेटवणाराची. बसा खाली. गर्दी असती पेटवणाराची जळावं लागते एकट्याला. अरे कुणी नाही मायबाप. बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी मने कोण तो. पैसा असता मित्र भोवती गरिबी येता कोणी न पुसते. हे भरला मायाचा बाजार भरला मायाचा बाजार. जोवर कुडी तोवर प्राण्या भलाई भोगावी. जाईल कुडीतून आत्मा निघून मग तुझे कोणी नाही. मेला मेला म्हणून उठली रडण्याची गाही मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाही. आंघोळ घातली भिजले कोठेच नाही. स्मशानामध्ये नेले प्राण्या तिथे कोणी नाही. बाहुरंग भावासाठी बाहुरंग भावासाठी मला भूज नाही. बहीण रडती भावासाठी सोळी बांगडी अंतरली ग बाई. अरे कोण कोणाचं असतं मायबाप. बापरच पैशासाठी पोटी पुत्र नाही भरला. अरे तैसे घ्यावे तैसे द्यावे हिराजींची गाही. सद्गुरूला शरण जाऊन व्हावे उतराई भरला. जन्मांध त्यांचा अभंग आहे मायबाप. अरे जैसे घ्यावे तैसे द्यावे हिराजींची गाई. सद्गुरूला शरण जाऊन व्हावे. म्हणून ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवा. गुरुनिष्ठा काय असते भाऊसाहेबाकडे शिकून घ्यायचं. हो भाऊसाहेबाकडे बघायचं मग शिकाय मिळतं त्याच्याकडे. गुरुनिष्ठा काय आपली निष्ठा निष्ठी आहे. आपली काय निष्ठा निष्ठी आहे. अरे निष्ठा काय 24 वर्ष झालं अजून पायीवारी बंद नाही केली. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी फडावडलं काल्याचं कीर्तन झालं. दोघं आलते योग्यताही आलते त्या वर्षी. दोघं आले भेटायला. निघायचं आता काल्याचं कीर्तन झालं प्रसाद घेतला आणि आपल्या फडाची परंपरा जाताना भेटून जायचं. आले दोघं भेटायला.
म्हणलं जपून जा, गेल्यावर फोन करा. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं भाऊसाहेब काय झालं, काय रडतो, काय अडचण आहे का तुला? काय नाही म्हणे बाबा, तिन्हीचे तिन्ही मुलं व्यायाम करतात, पळायला जातात, भरतीला जातात, वापस येतात, एकाच सिलेक्शन होईना. परिस्थिती नाजूक आहे. एक आमचा डीजेचा व्यवसाय होता, तोही बंद पडला. घर कसं बसं चालवते आम्हालाच माहिती आहे. जॉईंट फॅमिली आहे, आई वडील आहेत, आम्ही दोघं भाऊ, घरात 5-4 माणसं, खाण्यापिण्याची चिलेपिले सगळे, खूप तारांबळ आहे. आणि मुलं वापस येतात, भरतीच होत नाहीत. असं त्याच्या डोळ्यातलं पाणी मला नाही कळालं, पण विटेवरच्या मालकाला कळालं. अरे भाऊसाहेब काळजी करू नको रे, नको काळजी करू, नको काळजी करू. तुझी श्रद्धा विश्वास आहे ना माझ्यावर. पुढच्या वर्षीपर्यंत तुझी मुलं सैन्यामध्ये भरती होती. सहज बोलून गेलो मी काय देवरशी नाही, मला काय कळत नाही बरं का. सहज बोललो, त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. म्हणलं काळजी करू नको. अरे तिथून आला, 2 महिन्यात फोन केला, बाबा एक मुलगा आर्मीमध्ये भरती झाला. 2च महिन्यात. नंतर 3 महिन्यात परत फोन आला, बाबा दुसराही मुलगा झाला. आणि परत फोन केला. आणि मग कार्तिकीच्या वारीला आला, बाबा दोन्ही मुलं माझी भरती झाली. आनंद वाटला ना? नाही ना बाबा, पुन्हा डोळ्यात पाणी. म्हणलं भाऊसाहेब आता काय झालं? बाबा माझा एक मुलगा झाला नसता तरी चालला असतं बाबा, पण माझ्या भावाचा मुलगा व्हायला पाहिजे होता. अरे बंधू प्रेम काय शिकून घ्या रे त्याच्याकडून. माझा मुलगा एक राहिला असता तरी चालला असतं बाबा, पण माझ्या भावाचा एकुलता एक मुलगा आहे, तो भरती व्हायला पाहिजे होता. 11 महिन्यात तिन्हीच्या तिन्ही मुलं. तुमच्या देखच आखो देखा हाल. 11 महिन्यात तिन्हीच्या तिन्ही मुलं आज सरकारी नोकरी लागली. मायबाप कशाचा परिणाम आहे? अरे श्रद्धा, अरे विश्वास आणि गुण तुमच्या श्रद्धेत आहे मायबाप. आज तिन्ही मुलं मठाचं काम चालू आहे, बांधकाम चालू आहे. त्याने मला फोन केला, तिथं 4 खोल्या स्लॅबचं बांधकाम चालू आहे. त्याने मला फोन केला, म्हणे बाबा त्याच्यातली 1 खोलीचा खर्च मी देतो. बोललं नाही भाऊसाहेब, अरे तुला राहायला घर नाही, तुझं घर बांध, तुझं अगदी घर बांधून घे. नको नको नको, देणारे तिथं भरपूर आहेत. म्हणजे दातृत्व किती मोठं आहे बघा. अरे स्वतःला घर नाही राहिला तरी सांगितलं बाबा एका खोलीचा खर्च मी देतो. त्याला विचारा समोर, भाऊसाहेब अजिबात 1 रुपया देऊ नको रे, तुझं स्वतःचं घर बांधून घे, नीटनाटक कर, पुन्हा पाहू आपण. आणि छानपैकी आता घर बांधलं मायबाप त्यांनी. हो छान. कशाचा परिणाम आहे हा? कशाचा? फक्त श्रद्धा, विश्वास. अरे विश्वास तो करी स्वामीवरी. आज आनंदात सांगतो बाबा, अतिशय सुखी झालं हो. आता समाधान वाटलं मला. आणि मग कार्तिकीच्या आषाढीच्या वारीला फोन करून सांगितलं, बाबा काल्याची मोठी पंगत कुणाला देऊ नका. अरे म्हणलं भाऊसाहेब ती कर्जत वाऱ्याला पंगत असतील बाबा, काल्याची पंगत इथून पुढे मला ठेवा. काल्याचा प्रसाद दरवर्षी आषाढीच्या मोठी पंगत मी घाली जाईल. मागच्या वर्षीपासून ते काल्याची पंगत घालतोय. अरे दान धर्म करण्यासाठी मनस्थितीची गरज असते मायबाप, परिस्थितीची नाही. इथं मनस्थिती लागते, परिस्थिती नाही लागत. अरे परमात्मामध्ये खर्च करायला, दान करायला सुद्धा परिस्थिती नाही, मनस्थिती लागते. ज्याची मनस्थिती आहे तोच दान करू शकतो. आणि ते तर भरभरून आहे मायबाप. आज आपला भाऊसाहेब, हनुमान हे दोघं भाऊ अतिशय सुखी, समाधानी, गुन्हा गोविंद नंतर. आईवडिलांची तशी खूप सेवा केली त्यांनी, मी सांगायची काही गरज नाही. हो आईवडिलांची, आता योगिताने सुद्धा त्या सासू साथीची खूप सेवा केली. बाप तुम्ही आज करून ठेवा, तुम्हाला पुढे कामाला येतंय. बऱ्याच मुलांनी आईबापाच्या वाटण्या केल्या रे दादा, पाया पडतो तुमच्या. अशी जोड फोडू नका. आई एकाच्या वाट्याला, बाप एकाच्या वाट्याला. अरे आयुष्यभर त्यांनी प्रपंच करावा आणि म्हातारपणी त्यांची वाट्या करून टाका. पाया पडतो तुमच्या. गोठ्यातली गाय सांभाळा. ज्याच्या गोठ्यात गाय सुखी आहे आणि ज्याच्या घरात बाप आणि माय सुखी आहे, त्यांनी परमार्थ नाही केला तरी चालेल. नका करू रे दादा, नका करू. फक्त गोठ्यातली गाय सांभाळा. लय वाईट दिवस आले तिच्यावर. आणि घरातले थकलेले मायन बाप सांभाळा. थकलेली माणसं सांभाळा. सकाळी उठा, ज्यांचे मायबाप जिवंत आहेत त्यांनी सकाळी उठा, आंघोळ करा, मंदिरात जाऊ नका. अरे थकलेल्या मायबापाच्या पाया डोकं ठेवा आणि घरातून कामाला बाहेर निघून जा. जर केसाला कधी धक्का लागला, आयुष्यात कीर्तन ऐकू नका. लय आशीर्वाद. माय बाप केवळ काशी ते न जावे
तीर्थाची कुंडलिक काय केले रा. आपले आपले मायबाप सांभाळा, थकलेले मायबाप सांभाळा रे दादा. पंढरीचा राजा दारात येईन म्हणेन बोल बेटा क्या चाहिए. लय ताकद आहे हो आपल्या आपल्या मायबापात. आपले आपले मायबाप सांभाळा हो. माझी आई 92 वर्षाची आहे, थकलेली आहे, खूप वय झालं आता. आणि जवळ कुठं कीर्तन असलं की मी तिला सांगून येत असतं, आई 11 वाजता कीर्तन संपलं, 50 किलोमीटर अंतर कीर्तन आहे, 12 वाजेपर्यंत घरी येतो. मी सांगत येत असतं, वाट बघते ना, 12 वाजेपर्यंत येईन. 12चं टायमिंग देऊ द्या आणि काही कारण असतं मला पहाटेच्या 4 वाजू द्या. ऐका ना, पहाटेच्या 4 वाजू द्या. आणि पहाटे 4 वाजता ज्यावेळेस मी गावात जातो ना, अख्खं गाव झोपलेलं, अख्खी गल्ली झोपलेली, अख्खं घर झोपलेलं, आणि त्या घरामध्ये एकच व्यक्ती जागी, तिचं नाव आई. जो पण तुमची आई आहे ना माहेरात, तो पण तुमची पिशवी रिकामी कधी येत नाही. जो पण तुमची माय माहेरात आहे तोपर्यंत तुमची पिशवी कधी रिकामी येत नाही. जो पण बाप जिवंत आहे तो पण मुलगीकडे नांदत असताना मोठ्या तोड्यात नांदत असते. काय बरं वाट झालं, माझा बाप आहे, निस्ता राहिला माझा बाप आहे. आणि मग मी पाठच्या, आणि माझी एक दुसरी सवय, मी किती वाजता रात्री घरी जाऊ द्या, पहिले मी तिच्या रूम मध्ये जातो. पहाटे 4 वाजता घरी गेलो आणि तिच्या रूम मध्ये गेल्यानंतर आई टुकू 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 बघत. मी आईला विचारलं, आई तू जागी आहे? अरे पहाटेचे 4 वाजल्या, तू जागी आहे? तिने दिलेलं उत्तर लय गोड आहे ऐकायला. ते म्हणले, बाळा तुझी वाट बघत होते. पहाटे 4 वाजता माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आई तू आहे तर पण वाट बघशील रे, तू एकदा गेली की कोण वाट बघत नाही. सबसे बडी हे माँ पगले, सबसे बडी है माँ, माँ माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ. म्हणावं लागलं, अरे स्वामी तिने जगाचा आणि आई विना, अरे कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून आपले आपले थकलेले मायबाप सांभाळा. तरुण पिढी व्यसन करू नका, ताडी माडी आपू गांजा सिगरेट बिडी काढी व्यसन करू नका. दारू विकणाऱ्यानं बिल्डिंग बांधली, पिणाऱ्याच्या 7 बारे निघायला लागले. मग निर्व्यष्टी जीवन जगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी कार्तिकीची वारी करा, हाताने दानधर्म करा, पायाने तीर्थयात्रा करा. ज्या साधू संतांनी परंपरा घालून दिली त्यांच्याकडे प्रेमाने भजन करा. श्री गुरु ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज हे गजानन शरण
वर्ष झालं आपल्यातून या ठिकाणी टेलर बाबाला जाऊन आणि त्यांच्या धर्मपत्नी कल्याबाई किसनराव बिडाईत यांनाही जाऊन हे उभय दोन्ही दाम्पत्य काही कालाच्या अंतरानं दोघंही या ठिकाणी स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त परायण वैजनाथ महाराज पंढरपूरकर यांनी जी सेवा आज सादर केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि ऋणनिर्देश व्यक्त करतो. या ठिकाणी टेलर बाबा आणि त्यांच्या या धर्मपत्नी यांच्याविषयी बोलायचंच म्हटलं तर अतिशय कष्टानं काम करून एकदम हालाकीच्या परिस्थितीतून या ठिकाणी एक दोन मुलं नातू पंतू असा हा परिवार घडवणारं हे दाम्पत्य आपल्यातून आज निघून गेलं. या त्यांच्या विचाराला आज या ठिकाणी उजाळा देण्याचं काम म्हणजेच आजचं हे प्रथम वर्ष श्राद्ध. भाऊसाहेब असेल हनुमान असेल या दोन्ही मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कुटुंबाची सेवा केली, आईवडिलांची सेवा केली आणि त्यांचंच फलित म्हणून आज त्यांचे दोन्ही मुलं तिन्ही मुलं या ठिकाणी सैनिक भरतीत कामी झालं आणि आज त्या कुटुंबाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. असो या कार्यक्रमाला आज ज्यांनी साथसंगत दिली ते आपल्या शेजारचे या ठिकाणी शिवाजी महाराज असतील, गरकळ महाराज असतील आणि महाराजांसंग आलेले दोन्ही या ठिकाणी गायक असतील. त्याचबरोबर दोन्ही मृदंगवादक आणि आपल्या गावातील भजनी मंडळी असेल. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या चांगल्या पद्धतीने ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली ते आपल्या जवळचे गंगळवाडीचे शेख यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांनी साथसंगत दिली हे आपलं डुंबरे महाराज यांच्या संस्थेतील मुलं त्यांची उपस्थिती आज लाभली त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी बऱ्याच आपल्या पंचक्रोशीतून जे काही या कुटुंबाला मानणारे आणि ज्यांची या कुटुंबाशी सगदीक असलेले सर्वजण या ठिकाणी आले त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी या कुटुंबानं जे एक छोटंसं पुस्तक प्रकाशित करून ते आपणा सर्वांना वाटलं त्याचाही पुरेपूर हे पुस्तक नेल्यानंतर कमीत कमी 2 मिनटं त्याच्यातून काहीतरी वाचा. उगाच नेऊन ते आपल्या देवाला ठेवू नका. त्याच्यातलं या साईबाबा संस्थांतर्फे जे पुस्तक आलेलं आहे त्याच्यातलं अतिशय मार्मिक असं उदाहरण आहे. त्याच्यात ते वाचा आणि आजच्या कार्यक्रमातून एकच घेऊन जा की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माणसानं किती दिवस जगावं यापेक्षा जगत असताना या ठिकाणी आपली कीर्ती मागं राहील या पद्धतीने जगावं असं या ठिकाणी स्पष्ट वक्तव्य या महाराजांनी आपल्यासमोर मांडलं. मी पुनश्च एकदा महाराजांचा आभार मानतो आणि यानंतर कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. वागी यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळे अनवरत भूमंडळे भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरवा चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेझे लांछना मातंड येता पहिना ते सर्वा हे सदा सज्जना सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नित्य निलोकी भजी जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजयी हो आवेजी एत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ एने वरी ज्ञानदेव सुखिया झाला एने वरी ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.